आमच्या लोकांची कशा प्रकारची मानसिकता आहे सत्तेत न जाण्याचं कारण तुम्हाला मी सांगत आहे. आमचे काय बाजार सांगतात की आमची संख्या फारच कमी आहे, आमची संख्या फारच कमी आहे, आम्ही अल्पसंख्याक आहोत त्यामुळे आम्ही सत्तेत जाऊ शकत नाही, बहुमताचा गणित राहू शकत नाही. मला सांगा आमच्यापेक्षा कितीतरी पट कमी या देशात ब्राह्मणांची लोकसंख्या आहे. आमची लोकसंख्या किती आहे? आमची लोकसंख्या आहे 13%, ब्राह्मणांची लोकसंख्या आहे 3%. 3% ब्राह्मण संपूर्ण देशाची सत्ता नियंत्रित करतात. महाराष्ट्रामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये ब्राह्मणाच्या मर्जीशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत नाही. महाराष्ट्राचे लोक सांगतात हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, हा महाराष्ट्र महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र माळ्यांचा आहे, धनगरांचा आहे, चुकीचा आहे. हा महाराष्ट्र माळ्याचा, मराठ्याचा, तेल्याचा, महाराजांचा हा भ्रम आहे. वास्तवात हा महाराष्ट्र ब्राह्मणांचा आहे. ब्राह्मणाच्या मर्जीशिवाय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनू शकत नाही. कालच्या उदाहरणाच्या समोर देवेंद्र फडणवीसकडे मेजॉरिटी असताना शिंदेला मुख्यमंत्री बनवलं. मर्जी कोणाची आहे? फडणवीस ब्राह्मणाची मर्जी आहे. आज जर फडणवीस ब्राह्मणांना ठरवलं एकनाथ शिंदेला पदावून काढायचं, एका मिनिटामध्ये एकनाथ शिंदेला पदावून काढता येते. मेजॉरिटीमध्ये जरी ब्राह्मण असते तरी ते सत्तेमध्ये आहे. लक्षात घ्या आमच्याकडे 13% मेजॉरिटी आहे आणि संख्येनं मेजॉरिटीमध्ये आहोत. ब्राह्मणापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, कितीतरी पटीने जास्त आमची लोकसंख्या आहे. सत्तेमध्ये जाण्यासाठी तुमची संख्या महत्वाची नाही, तुमची रणनीती महत्वाची आहे. तुमच्याकडे कोणती नीती आहे, कोणती रणनीती आहे ती महत्वाची आहे. सत्तेमध्ये जाऊ शकत नाही, आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्हाला सत्तेमध्ये जाता येणार नाही अशी आमची लोकांची मानसिकता बनवून आमच्या नेत्यांना आम्हाला काँग्रेसच्या, बीजेपीच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या दावणीला गेल्या 17 वर्षातून भागलेला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेकडे जात नाही. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे मला जास्त भाषण करण्याची गरज पडणार नाही. आमची मानसिकता नेमकी कशी आहे.